विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये टो इज इक्वल टू आय अल्फा हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. टो म्हणजे टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन प्रोड्यूस्ड इन द बॉडी. टॉर्क अप्लाय केला की अँग्युलर ॲक्सलरेशन प्रोड्यूस होतो. असाच एक फॉर्म्युला आपण लिनियर मोशनमध्ये बघितला आहे. फोर्स अप्लाय केला की लिनियर ॲक्सलरेशन त्या बॉडीमध्ये निर्माण होतं. तसंच टॉर्क अप्लाय केलं की अँग्युलर ॲक्सलरेशन निर्माण होतं. लिनियर मोशनमध्ये मास आहे आणि अँग्युलर मोशनमध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो. म्हणजे ह्या दोन्ही ॲनालॉगस क्वांटिटीज आहेत. जो रोल मास लिनियर मोशनमध्ये प्ले करतो तोच रोल रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया करतो, असं मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे तुम्हाला. सो टो इज इक्वल टू आय अल्फा आणि एफ इज इक्वल टू एम ए. आणि टो इज इक्वल टू आय अल्फा आपण काल प्रूव्ह केलेला आहे. त्यापैकी कुणाला शंका असेल तर तुम्ही मला मेसेज टाकून विचारू शकता. तर ते इझी आहे, म्हणजे एवढं अवघड नाही आहे. अल्फा म्हणजे काय? अँग्युलर ॲक्सलरेशन. कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे काय? फॅन स्विच ऑफ असताना आपण स्विच ऑन केला तर तो 0 स्पीडपासून मॅक्सिमम स्पीडपर्यंत जाईपर्यंत काय होतं, तर तो त्याचा स्पीड वाढत जातो, ओमेगा वाढत जातो. त्याला आपण कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन असं म्हणतो. ओमेगा जर एका ठराविक अमाऊंटने वाढत असेल, समजा 5 रेडियन पर सेकंडने प्रत्येक सेकंदाला वाढत असेल, तर आपण अल्फा किती आहे म्हणतो? 5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर आहे असं म्हणतो. तर आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे. जसं लिनियर मोशनमध्ये आपण स्टडी करतो तसंच अँग्युलर मोशनमध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये आपला तसाच स्टडी आहे. तसेच म्हणजे ॲनालॉगस इक्वेशन्स आहेत, हे आपल्या लक्षात येईल. तर आता आपण जसं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आहे, वेन देर इज नो एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्टिंग ऑन सिस्टीम ऑफ बॉडीज, कोलायडिंग बॉडीज, देन द टोटल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन. हा लॉ आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम म्हणून घेतला होता. तिथं आपण काय कॉन्स्टंट केलं होतं, काय 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 अब्सेंट आहे असं म्हटलं होतं? नो एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स इज ॲक्टिंग ऑन द सिस्टीम ऑफ कोलायडिंग बॉडीज. याच्यामध्ये काय म्हणायचं? देर इज नो एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी, रोटेटिंग बॉडी. म्हणजे रिजिड रोटेटिंग बॉडी जी आहे तिच्यावर कुठलाही एक्सटर्नल टॉर्क, अनबॅलन्स टॉर्क ॲक्ट होत नसताना त्याचा जो अँग्युलर मोमेंटम असतो तो कॉन्स्टंट असतो. म्हणजे अँग्युलर मोमेंटम विल नॉट चेंज, इट विल रिमेन कॉन्स्टंट. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपण बघितला, एल इज इक्वल टू काय घेतला आपण? आय ओमेगा घेतलेलं आहे. हे आपल्याला माहीत आहे. एल इज इक्वल टू आय ओमेगा. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. समजा आपण L1 इज इक्वल टू I1 ओमेगा 1 घेतलं आणि L2 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 घेतलं, तर L1 आणि L2 हे वेगळे नसतात. तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर ओमेगा 1 कमी होतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर ओमेगा 2 वाढतो, असं आपल्याला दिसतं. तर एल म्हणजे आपल्याला इथं काय सांगता येईल? L1 आणि L2 सेम असतात, हे कॉन्स्टंट राहतं, हे कॉन्झर्व्ड राहतं. सो एल इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो? I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 असं लिहू शकतो. तर हा एक आपल्याला फॉर्म्युला लक्षात घेता येईल. तर L1 इज इक्वल टू I1 ओमेगा 1 आणि L2 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. हे I1 ओमेगा 1 आणि I2 ओमेगा 2 सारखं असतं. I1 म्हणजे काय? समजा आपण एखादी बॉडी घेतली, सपोज दिस इज ए बॉडी. समजा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, आणि आपण कुठलाही त्याला एक्सटर्नल टॉर्क न होता एकदा त्याला फिरवून सोडलेला आहे. कंटिन्युअसली आपण टॉर्क अप्लाय करायचं नाही आहे. आणि हा ओमेगा 1 इतक्या स्पीडने जर पळत असेल आणि या ॲक्सिसच्या या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर I1 असेल, तर तुम्हाला माहिती आहे की L1 इज इक्वल टू काय असेल? I1 ओमेगा 1 असेल. समजा हा ॲक्सिस काढून आपण इथून पास केला तर तुमच्या काय लक्षात येतं? याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होणार, कारण ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज झालं की मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो, असं मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. सो या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 असेल, तर या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 असेल. परंतु मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलेला तुम्हाला दिसतो. वाढलेला का दिसतो? कारण तुमच्या इथं लक्षात येतं की या ॲक्सिसच्या अबाउटचं मास डिस्ट्रीब्युशन कमी आहे, या ॲक्सिसच्या अबाउटचं मास डिस्ट्रीब्युशन जास्त आहे. मास डिस्ट्रीब्युशन वाढलं की मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. म्हणजे L2चा फॉर्म्युला काय येईल? I2 ओमेगा 2 येतो. पण एक लक्षात घ्या, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला की ओमेगा 2 कमी होतो. म्हणजे याच्यावेळी जास्त रोटेशन्स होतात, कारण मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, कारण मास डिस्ट्रीब्युशन कमी आहे. हे मास डिस्ट्रीब्युशन या ॲक्सिसच्या अबाउट मास कुठंपर्यंत डिस्ट्रीब्यूट झालं आहे? एवढ्या अंतरापर्यंत डिस्ट्रीब्यूट झालं आहे. म्हणजे I1 कमी आहे, त्यामुळे ओमेगा 1 जास्त असेल. म्हणजे हा जो गुणाकार आहे I1 आणि ओमेगा 1चा, समजा तो काय आहे? समजा हा 20
गुणाकार काय आहे 20 आहे असं म्हणू आपण. मग त्याचं आपल्याला अँग्युलर मोमेंटमचं के जी मीटर पर सेकंड असं तर आपल्याला हे घेता येईल, के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपल्याला युनिट घेता येईल. कारण एलचं युनिट काढण्यासाठी आपल्याला एल म्हणजे MVR हे सुद्धा माहीत आहे. एम म्हणजे काय असतं के जी आणि व्ही म्हणजे काय मीटर पर सेकंड आणि आर म्हणजे काय मीटर. सो काय आपल्याला येतं मग के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड असं घेता येईल. सो लेट अस राईट डाऊन द युनिट के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड. I1चं युनिट काय के जी मीटर स्क्वेअर. ओमेगाचं युनिट काय रेडियन पर सेकंड म्हणजे के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड असं त्याचं युनिट येणार आहे. कुणाचं ह्या अँग्युलर मोमेंटमचं. म्हणजे हा अँग्युलर मोमेंटम या ॲक्सिसच्या अबाउटचा जर 20 असेल फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही हा ॲक्सिस काढून जर तो ॲक्सिस या बॉडीमधून इथून घातला तर तुम्हाला हे डिस्टन्स वाढलेलं दिसेल, म्हणजे I2 वाढलेलं दिसेल, पण त्याच वेळेला ओमेगा 2 कमी झालेला दिसेल. म्हणजेच काय हे किती राहतं 20 के जी मीटर स्क्वेअर पर सेकंडच राहतं. म्हणजे आपण एक्सटर्नल टॉर्क लावायचाच नाही, एक्सटर्नल टॉर्क अप्लाय नाही करता. L1 आणि L2 सेम आहेत. म्हणजे बिफोर एका ॲक्सिसच्या अबाउटचा आपण जर घेतला अगोदर आणि नंतर ॲक्सिसची पोझिशन बदलली आणि अँग्युलर मोमेंटम काढला तर तो अँग्युलर मोमेंटम सेम असतो, कॉन्झर्वड असतो, कॉन्स्टंट असतो असं म्हणता येईल. म्हणजे आपल्याला कसं डिफाईन करता येईल बघा ते. तर व्हेन देर इज नो एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क ॲक्टिंग ऑन एनी बॉडी, एनी रिजिड बॉडी, द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी विल रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे तुम्ही ॲक्सिस चेंज केला, समजा हा ॲक्सिस काढला इथून घातला, हा ॲक्सिस काढला इथून घातला, तर अँग्युलर मोमेंटम त्या बॉडीचा कॉन्स्टंट राहतो. अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी डज नॉट चेंज. दिस इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आपण याला प्रूव्ह करू शकतो का? येस, आपण वी कॅन प्रूव्ह दॅट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. जसं आपण लिनियर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन असतं हे आपण मागच्या वर्षी प्रूव्ह केलं होतं. आपण काय केलं होतं आठवतं का बघा. 2 मासेस घेतले होते. हे मास M1 आहे, हा मास M2 आहे. लिनियर मोशनच्या केसमध्ये मी सांगतो आहे हा U1 असेल, हा U2 असेल. हे दोन्ही हा फास्ट आहे, U1 इज ग्रेटर दॅन U2. मग कोलाईड होतात, याचा स्पीड वाढतो, याचा स्पीड कमी होतो. आणि आपण ते प्रूव्ह केलं होतं की M1 U1 प्लस M2 U2 बरोबर M1 V1 प्लस M2 V2. हे मला वाटतं सगळ्यांना आठवतं. हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आहे. वेन देर इज नो एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टीम ऑफ कोलायडिंग बॉडीज. ह्या 2 कोलायडिंग बॉडीज आहेत, यांना कोणी फोर्स करत नाहीत, ह्या स्वतः चाललेल्या आहेत आणि कोलाईड होतात. आणि नंतर कोलिजन नंतर काय होतं तर टोटल लिनियर मोमेंटम जो आहे तो बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन कॉन्स्टंट राहतो. असा आपण तो लॉ बघितला. त्याच पद्धतीने आपण आता हा जो लॉ बघणार आहोत, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टडी करण्यासाठी आपल्याला आपल्याला माहीत आहे की L इज इक्वल टू काय आहे R क्रॉस P आहे. L इज इक्वल टू R क्रॉस P आहे. त्यानंतर आपण जर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं dL/dt करू आपण. याला dL/dt म्हणजे डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो काय येईल मग d/dt ऑफ R क्रॉस P असं येईल. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह आपण लेफ्ट साईडला घेतलं, राईट हँड साईडला आपण विथ रिस्पेक्ट टू टाईम डेरिव्हेटिव्ह घेतला. सो डेरिव्हेटिव्हचा A/Bचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. एक टर्म कॉन्स्टंट ठेवा, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह काढा, प्लस दुसरं टर्म कॉन्स्टंट ठेवा, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. तर आता आपण काय करूया. सो इट इज dR/dt म्हणजे हे dR/dt आलं. क्रॉसला क्रॉस तसंच ठेवा, P तसंच्या तसं ठेवा, प्लस आता इथं R क्रॉस म्हणजे आपण Rचा डेरिव्हेटिव्ह काढला, P तसंच ठेवलं. दुसऱ्यांदा R तसंच ठेवायचं, Pचा डेरिव्हेटिव्ह काढूया dP/dt असं आपण काढू शकतो. सो दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इक्वेशन. म्हणजे आपल्याला हे ऑलरेडी आपण अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन शिकलेलो आहोत. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे अँग्युलर मोमेंटम असतं, म्हणजे R क्रॉस P असतं. त्याचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलो आहे. आपण काय प्रूव्ह करतो आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. म्हणजे व्हेन देर इज नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन ए रोटेटिंग रिजिड बॉडी देन द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट असं सांगतो आहे. ह्याचा अर्थ असा आहे की एका ॲक्सिसभोवती एक रिजिड बॉडी फिरत असेल आणि त्याचा अँग्युलर मोमेंटम L1 असेल आणि त्याच बॉडीचा आपण ॲक्सिस जर दुसरीकडे टाकला फक्त तर तुम्हाला मोमेंटम अँग्युलर मोमेंटम तेवढाच मिळेल. म्हणजे L1 आणि L2 सेम असतील असं आपण म्हटलं. म्हणजेच I इंटू ओमेगा. L इज इक्वल टू काय असतं Lचा हा एक फॉर्म्युला L इज इक्वल टू I ओमेगा आपण प्रूव्ह केलेला आहे. I ओमेगा कॉन्स्टंट असतो,
मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला, ओमेगा कमी होतो. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला, ओमेगा वाढतो. मोमेंट ऑफ इनर्शिया कधी कमी होतो? मास डिस्ट्रीब्युशन जर कमी असेल. मी आत्ताच सांगितलं, समजा ही बॉडी आहे, इथून ॲक्सिस पास केला, एवढा मास डिस्ट्रीब्युटेड आहे किंवा एवढा मास डिस्ट्रीब्युटेड आहे, हाच ॲक्सिस काढून मी इथून घातला तर मास डिस्ट्रीब्युशन वाढलं. मग इथं जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर समजा I1 हा या ॲक्सिसच्या अबाउटचा या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, I2 या ॲक्सिसच्या अबाउटचा याच बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, तर या केसमध्ये तुम्हाला काय दिसतं? I2 इज ग्रेटर दॅन I1. मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलेला दिसतो. याचं कारण काय? मास डिस्ट्रीब्युशन वाढलं. ॲक्सिसच्या अबाउट जर मास जास्त डिस्ट्रीब्यूट झालेले असेल. आणखीन एक एक्झाम्पल आपण घेऊ. समजा एक रॉड घेतला आपण, रॉड ही सिमेट्रिक बॉडी आहे. समजा इथून ॲक्सिस पास केला, एवढं याचा मास डिस्ट्रीब्युटेड आहे. हा ॲक्सिस काढून जर आपण इथून पास केला तर मास डिस्ट्रीब्युशन जास्त आहे. म्हणजे I1 मोठा असेल का I2 मोठा असेल, या केसमध्ये सुद्धा I2 विल बी ग्रेटर दॅन I1. हे समजायला आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो I2 इज ग्रेटर दॅन I1. इन दिस केस ऑल्सो I2 इज ग्रेटर दॅन I1 बिकॉज मास डिस्ट्रीब्युशन मोर, moment of inertia more. Mass distribution less, moment of inertia of the same body will be less. So मग आता काय होत असतं? एक लक्षात घ्या, एक तत्व कधी पण लक्षात ठेवा. समजा हा या ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 असेल आणि ही बॉडी समजा ω1 इतक्या स्पीडने रोटेट होत असेल, तर समजा या ॲक्सिस, हे तुम्ही दोन्ही नोट डाऊन करून घ्या. हे आपण नोट डाऊन केलं म्हणजे L1 इज इक्वल टू काय आलं तुम्हाला? I1 ω1 आलं. आता तुमचा हा ॲक्सिस काढून त्या बॉडीला मगाशी इतकाच एकदाच टॉर्क अप्लाय करायचा आहे. एक्सटर्नल टॉर्क ॲक्च्युली 0 आहे, परंतु हे फिरवताना जेवढा तुम्ही टॉर्क लावला होता तेवढंच याला पण टॉर्क लावा. म्हणजे त्याच्या अबाउटचा या ॲक्सिसच्या अबाउटचा अँग्युलर मोमेंटम किती येतो? आता I2 ω2 येतो. तुमच्या एक गोष्ट मी सांगितलेली लक्षात येते का बघा? एवढा मास जेव्हा डिस्ट्रीब्यूट होतं तेव्हा I1 कमी होता, स्पीड जास्त होता. मात्र आता ॲक्सिस तुम्ही इथून घातल्यामुळं हे मास डिस्ट्रीब्युशन वाढलेलं आहे, त्यामुळं ω2 कमी होतो आणि I2 वाढतो. म्हणजे यांचा गुणाकार फिक्स राहतो. म्हणजे अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्झर्व्ड. दॅट इज I1 ω1 इज इक्वल टू काय असतं? I2 ω2 असतं. म्हणजे टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे एका ॲक्सिसच्या अबाउटचा आणि दुसऱ्या ॲक्सिसच्या अबाउटचा तुम्ही एक्सटर्नल टॉर्क जर जेव्हा अप्लाय करत नाही तेव्हा तो अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतो, सेम असतो, कॉन्झर्व्ड असतो असं आपण सांगतो. आता या केसमध्ये L इज इक्वल टू R क्रॉस P घेतला आपण. हे प्रूव्ह करतो आहे आपण. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जो शिकलो आपण आत्ता ते प्रूव्ह करतो आहे. आता मी काय केलं? Lचा फॉर्म्युला ठेवला, L इज इक्वल टू R क्रॉस P. मी याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, dL/dt इज इक्वल टू d/dt ऑफ R क्रॉस P. याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, क्रॉस सेकंड टर्म तशीच ठेवली, प्लस R तसाच ठेवला, फर्स्ट टर्म तशीच ठेवली, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला. म्हणजे फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं घेतलं. बट वी नो दॅट dR/dt आपण हे शिकलेलो आहोत ऑलरेडी. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस वेक्टर dR/dt ते काय असतं? वेलॉसिटी असतं. मग आता हे काय येतं? आणि दुसरं काय? dP/dt रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे फोर्स असतो. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम लिनियर मोमेंटम इज फोर्स. सेकंड लॉमध्ये आपण बघितलं, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज फोर्स. सेकंड लॉ ऑफ न्यूटन हे आपण ऑलरेडी शिकलो आहे. म्हणजे dP/dt म्हणजे फोर्स आहे आणि dR/dt म्हणजे V आहे. तर आता dL/dt काय येतं बघा? सो dL/dt इज इक्वल टू dR/dt म्हणजे V आहे, V क्रॉस P येतं प्लस R क्रॉस F येतं. हे असं येतं. म्हणजे V क्रॉस P म्हणजे काय? लिनियर मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू वेलॉसिटी प्लस R क्रॉस F जसंच्या तसं. मग हे मास स्केलर क्वांटिटी मी बाहेर ठेवतो, कंसात काय राहतं? V क्रॉस V राहतं प्लस R क्रॉस F आला. याच्यावर फोकस करते. ही स्टेप समजते का बघा? M मी बाजूला ठेवलं, V क्रॉस V आलं, प्लसला प्लस ठेवलं, R क्रॉस F आला. आपल्याला माहीत आहे त्याच वेक्टरशी क्रॉस प्रॉडक्ट सिन्स V क्रॉस V इज इक्वल टू किती असतो? 0. त्याच वेक्टरशी क्रॉस प्रॉडक्ट 0 असतो. सो dL/dt काय येतं बघा? मग dL/dt इज इक्वल टू पहिली टर्म 0 झाली प्लस R क्रॉस F येतं. आपल्याला माहीत आहे R क्रॉस F म्हणजे मोमेंट ऑफ फोर्स आहे. मोमेंट ऑफ फोर्सला आपण टॉर्क असं म्हणतो. सो टॉर्क इज इक्वल टू काय आलं मग तुम्हाला? dL/dt. याची किंमत टॉर्क आहे, हे dL/dt इथं लिहिलं. मग मी आत्ता सांगितलं, बट
टॉर्क एक्सटर्नल टॉर्क किती अप्लाय केला आहे आपण 0. नो एक्सटर्नल टॉर्क इज ॲक्टिंग ऑन द रिजिड रोटेटिंग बॉडी असं म्हटलं आहे आपण. रिजिड रोटेटिंग बॉडीवर टॉर्क 0 आहे त्यामुळे टॉर्क 0 ठेवा. देअरफॉर काय येतं मग 0 इज इक्वल टू dl/dt येतं किंवा dl/dt इज इक्वल टू 0 म्हणूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ L 0 कधी असेल वेन L इज कॉन्स्टंट. सो L रिमेन्स कॉन्स्टंट वेन नो एक्सटर्नल टॉर्क इज ॲक्टिंग ऑन द रिजिड रोटेटिंग बॉडी. सो L इज कॉन्स्टंट असा अर्थ होतो. म्हणजे L हा कॉन्झर्व्ड आहे. आपण काय प्रूव्ह केलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. वी स्टार्टेड विथ L and we showed that L remains constant when there is no external torque acting on the body. No external torque acting on the body म्हणजे टो किती घेतला आपण 0. टो 0 घेतल्यानंतर L कसा असतो कॉन्स्टंट. हे आपण डेरिव्हेटिव्हच्या सहाय्याने प्रूव्ह केलेलं आहे. तर हे एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि एकदा लिहून काढा. म्हणजे व्यवस्थित तुम्ही पुस्तकातला पेज नंबर 18वर तुम्ही वाचून काढा. पेज नंबर 18वर तुम्हाला ते दिसेल. आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे प्रूव्ह करण्यासाठी आणखीन आपल्याला प्रॅक्टिकलमधले काही एक्झाम्पल्स घेता येतात का ते घेता येतील आणि मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये रोटेशनल मोशनच्याबद्दल आणखीन जास्त माहिती आपण घेऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन आपल्याला पुढचे 1-2 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. म्हणजे आज मी पुन्हा 2 व्हिडिओज पाठवणार आहे. त्या 2 व्हिडिओजमध्ये जवळपास हा पोर्शन आज आपला संपेल. हा चॅप्टरचा थेरी पार्ट सगळा संपून जाईल. उद्यापासून मी प्रॉब्लेम्स चालू करतो.